बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। नागपुरात महायुती तुटण्याच्या मार्गावर असल्याचं सूत्रांकडून समजतंय। भाजपकडून शिवसेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव दिला गेलाय, त्यामुळे या प्रस्तावानं आता युती फिसकटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। नागपुरात भाजपनं स्वबळावर लढण्याचा सूर ओढलेला दिसतोय। 151 पैकी 120 जागांचा आकडा गाठता येईल, यावर बैठकीत विचार मंथन केलं जाणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवासस्थानी मॅरेथॉन बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे, आमदार कोर कमिटीचे पदाधिकाऱ्यांमध्ये स्वबळावर लढण्याचा हा सूर ओढला जातोय। आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र भाजपकडून सर्व 151 जागांसाठी नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अद्यापही प्रतीक्षेतच आहे। तर जागा वाटपावर एकमत न झाल्यानं चर्चा देखील निष्फळ ठरल्याचं समजतंय। त्यामुळे आता महायुती फिसकटणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नागपुरात आता महायुती तुटण्याच्या मार्गावर गेल्याचं सूत्रांकडून समजतंय। भाजपकडून शिवसेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव दिला गेलाय, त्यामुळे कुठेतरी आता शिवसेना नाराज होणार का, अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। अगदीच आपण नागपूरमध्ये जर पाहायला गेलं तर मागील 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपने जवळपास 108 जागा जिंकलेल्या होत्या, तर शिवसेना जेव्हा एकसंघ होती तेव्हा फक्त 2 जागा ज्या आहेत या ठिकाणी निवडून आल्या होत्या। मात्र भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी जे आहे ते जवळपास 151 जागांपैकी जे आहे ते 50 जागेची मागणी भाजपकडे केली होती। मात्र हा प्रस्ताव कुठेतरी भाजपच्या स्थानिक नेत्यांना जे आहे ते सुरुवातीपासूनच नामंजूर होता आणि त्यांची मागणी होती की जवळपास 1 अंकी आकडा म्हणजे 10च्या आतमध्ये शिवसेने जागेची मागणी करावी, असा प्रस्ताव जे आहे ते भाजपकडून जे आहे ते शिवसेनेला देण्यात आला होता। मात्र यामध्ये जे ते कुठेतरी रस्सीखेच जे आहे ते आतापर्यंत जे आहे ते पाहायला मिळाले आहे। खुद्द शिवसेनेचे मंत्री उदय सामंत असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय राठोड यांच्यामध्ये जे आहे ते नागपूरच्या भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये बैठक देखील पार पडली आणि त्या ठिकाणी महायुती होण्याचं त्यांनी स्पष्ट देखील केलं होतं। मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अद्याप जे आहे ते ठरला गेलेला नाही। रात्री देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते दुसऱ्यांदा या ठिकाणी बैठक लावली आणि एकंदरीत महानगरपालिकांच्या निवडणुका संदर्भात आणि जागा वाटपाच्या आणि युती संदर्भातील जे मंथन आहे ते या बैठकीमध्ये पार पडलं। मात्र स्थानिक जे काही आमदार असतील आणि त्याचबरोबर शहराध्यक्ष असतील यांनी जे आहे ते एकच जे आहे ते रेटा धरला की शिवसेनेसोबत जर युती जर करायची असेल तर त्यांनी संख्याबळानं मागील जे काही संख्याबळ होतं त्यानुसार जे आहे ते जागेची मागणी करावी। मात्र त्यांची जागेची मागणी कुठेतरी अति होती आहे, त्यामुळे भाजपला जवळपास 120 जागा जे आहे ते या ठिकाणी जिंकून आणण्याचं जे आहे ते निर्धार जर असेल तर 151 जागा आपण स्वबळावरती लढावी असा सूर देखील भाजपच्या काही स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून जे आहे ते रात्रीच्या बैठकीमध्ये जे आहे ते दिल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे नक्की जे आहे ते शिवसेनेने जर आपल्या जागांच्या मागण्यासंदर्भामध्ये संख्याबळानुसार जर त्यांनी जागेची मागणी जर नाही जर केली तर भाजप आणि शिवसेनेची युती जी आहे ते आता नागपूरमध्ये तुटण्याच्या मार्गावर आहे की का, असा प्रश्न देखील जे आहे ते निर्माण होतोय। जी निश्चितच ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुढील बातमीवर देखील तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे। पुढील बातमी देखील नागपुरातूनच आहे। पुरुष कार्यकर्त्यांच्या ऐवजी त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे। मनपा निवडणुकीत उमेदवारी देताना प्रभागाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी न देण्याची मागणी आहे। तसेच पक्षातील निष्ठावंत सक्रिय महिला कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 37 मधील भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना या मागणीचं निवेदन दिलेलं आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेतच। ज्ञानेश्वर, तेथील उमेदवारांना आता प्रभागाबाहेर व्यक्तीला उमेदवारी न देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते, काय या संदर्भातील अधिक अपडेट? अगदीच त्याचं मुख्य कारणच असं आहे की 2017 नंतर जे आहे ते आत्ता कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडत आहेत। त्यामध्ये जे आहे ते पक्षाचे अनेक दिवसांपासून जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना जे आहे ते कुठेतरी डावललं जातं, असं नाराज सुरू जे आहे ते नेहमीच प्रत्येकच पक्षामधून जे आहे ते ऐकायला मिळत असतो। मात्र
पूर्वी जे निवडून आलेले माजी नगरसेवक असतील तेच पुन्हा जे आहे ते आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा हट्ट जे आहे ते धरत असतात। त्यामुळे रात्री मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये जी काही बैठक पार पडली त्या एकंदरीत बैठकीमध्ये यावर देखील मंथन करण्यात आलं। जे मागील 2 ते 3 टर्म निवडून आलेले जे ज्येष्ठ नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना कुठतरी यावेळी जे आहे ते तुम्ही मागे राहा आणि नवीन जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना संधी द्या असं देखील त्या बैठकीमध्ये चर्चा झाली माहिती आहे। मात्र नागपूरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे दक्षिण पश्चिम मतदारसंघ या मतदारसंघातीलच काही पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आता निवेदन देत जे आहे ते विनंती केलेली आहे की कुठतरी पतीच्या जागेवरती पत्नीला जागेची मागणी जी काही प्रथा असते, एका कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांना उमेदवारी देण्याची जी काही प्रथा असते ती कुठतरी थांबवावी आणि निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत जे पक्षासाठी एकनिष्ठ होऊन जे आहे ते रात्रंदिवस मुद्दा लक्षात येतोय। असे जोडलेले रहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे। तिकडे नागपुरात महाविकास आघाडी एकत्र लढणारे 151 जागांपैकी काँग्रेसला 129 जागा देण्यात आल्यात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 जागा तर ठाकरे सेनेला 10 जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज यावर अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, खरं तर नागपुरात आता महाविकास आघाडी एकत्र लढणारे 151 जागांपैकी काँग्रेसला 129, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 तर ठाकरे सेनेला 10 जागा सोडण्याचा निर्णय। काय अधिकची अपडेट? नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट जे आहे ते सामना रंगणार आहे। परंतु वरिष्ठ नेत्यांच्या मागणीनुसार जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते महाविकास आघाडीची जे आहे ते आघाडी रात्री ठरल्याचं जे आहे ते समोर येत आहे आणि आज त्या संदर्भामध्ये एकत्रित जे आहे ते घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते। नागपूर महानगरपालिकेतील 151 जागांपैकी जवळपास 129 जागांवरती जे आहे ते काँग्रेस जे आहे ते स्वतः आपले उमेदवार लढविणार आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जे आहे ते 12 आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला जे आहे ते 10 जागा देण्याचं जे आहे ते या बैठकीमध्ये एकंदरीत तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जे आहे ते स्पष्ट केल्याचं जे आहे ते समोर येते आणि त्या संदर्भामध्ये आज खुद्द पत्रकार परिषद घेते तिन्ही पक्षाचे पदाधिकारी जे आहे ते एकत्र येऊन या घोषणा जे आहे ते करू शकतात। कारण की आज आणि उद्याचे 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत। त्यामुळे कुठतरी जागेची युती आघाडी संदर्भातील घोषणा आज होऊ शकते, मात्र उमेदवारी वाटपासंदर्भात जे आहे ते उद्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जे आहे ते निर्णय घेतला जाऊ शकतो। कारण की पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आणि इच्छुकाची जी आहे ती मागणी होते, त्यामुळे बंडखोर रोखण्यासाठी कुठतरी उमेदवारी कोणाला देणार या संदर्भात उद्या निर्णय होऊ शकेल। मात्र आज जे आहे ते अधिकृतरित्या महाविकास आघाडी नागपूरमध्ये झालेली आहे, त्याची घोषणा जी आहे ती नागपूरमध्ये आज होण्याची शक्यता आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।